मणिपूरची सुरुवात. मणिपूरच्या एका छोट्याशा गावातून एका मुलीने मोठं स्वप्न पाहिलं. असं स्वप्न की जे एक दिवस भारताचा अभिमान बनणार होतं. जिद्द आणि संघर्ष. परिस्थिती सोपी नव्हती, पण तिची जिद्द मोठी होती. रोजची मेहनत आणि कठोर परिश्रम याच जोरावर ती आपल्या स्वप्नाच्या दिशेने पुढे जात राहिली. बॉक्सिंग रिंगमध्ये पहिलं पाऊल. आणि मग तो दिवस आला जेव्हा तिच्या स्वप्नाला प्रत्यक्ष रिंग मिळाली. समोर आव्हान मोठं होतं, पण तिचा आत्मविश्वास त्याहूनही मोठा होता. पहिला मोठा विजय. मेहनतीचं फळ मिळालं. विजयाची पहिली चव मिळाली. पण हा शेवट नव्हता. ही तर एक विश्वविजेत्याच्या प्रवासाची सुरुवात होती. भारताचा तिरंगा जगाच्या मंचावर देशासाठी खेळताना तिच्या हातात फक्त पदक नव्हतं, तर प्रत्येक विजयासोबत भारताचा तिरंगा जगाच्या मंचावर अभिमानाने फडकत होता. 6 विजेचं पद. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 6 वेळा तिने विश्वविजेतेपद आपल्या नावावर केलं. मेरी कोमची ही कामगिरी म्हणजे भारतीय महिला बॉक्सिंगच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. लंडन ऑलिम्पिक 2012 आणि मग आली 2012ची लंडन ऑलिम्पिकची वेळ. जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या गर्दीत भारताची ही वीरांगना उतरली आणि देशाला मिळवून दिलं ऐतिहासिक कांस्य पदक. आईपणानंतर पुन्हा रिंगमध्ये. आई झाल्यानंतर तिच्या समोर जबाबदाऱ्या वाढल्या, पण स्वप्न थांबले नाही. तिने पुन्हा ग्लोव्ज हातात घेतले, पुन्हा सराव सुरू केला आणि पुन्हा जगाला दाखवून दिलं जिद्दीला अडथळे रोखू शकत नाहीत. पुन्हा विजयाची घोडदौड. पुन्हा रिंगामध्ये परंतरही तिची विजयी घोडदौड थांबली नाही. प्रत्येक विजयासोबत भारताचा तिरंगा आणखी उंच होत होत गेला आणि मेरी कोम जगभरात मॅग्निफिसंट मेरी म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रेरणादायी शिखर. जिद्द, संघर्ष आणि अविरत मेहनतीच्या जोरावर मेरी कोमने जगाला दाखवून दिलं भारताची मुलगी कोणत्याही शिखरावर पोहोचू शकते. म्हणूनच ती फक्त एक बॉक्सर नाही, ती लाखो भारतीयांच्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे. जय हिंद. मेरी कोमची ही कहाणी आपल्याला एकच शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर आपण कोणतेही शिखर गाठू शकतो. जय हिंद.